ठीक आहे, चालू करू आपण. बाकी मंडळी येत राहतील. सारं काही बाबाराव मुसळे. आठवड्याच्या गोष्टी. गोष्ट 6वी. गोष्टीचं नाव सारं काही एका गायीमुळे. सारं काही एका गायीमुळे. आता ही जी कथा आहे याच्यातला जो अनुभव आहे तो थोडासा वेगळा अनुभव आहे. म्हणजे आजकाल ज्या काही गोष्टी आपल्या देशामध्ये चालू आहेत त्या अनुभवावर आधारित अशी ही कथा आहे. त्यातून तुम्हाला काय वाटते, मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचते का, हे तुम्हीच ठरवायचं आहे. गायीचा विषय आहे. गायीला आपण पवित्र मानतो. ही श्रद्धा की अंधश्रद्धा? गाय ही एक फक्त उपयुक्त प्राणी आहे असंच मानणारे काही लोक आहेत. काय खरं काय खोटं या सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या मनाशी विचार करून काय ते स्वतःचं मत आपण ठरवायला पाहिजेत. अर्थात माझंही त्याबद्दलचं मत निश्चित आहे. या कथेतून मला ते कितपत व्यक्त करता येईल ते नक्की सांगू शकणार नाही, पण मी जे मांडलेलं आहे ते तुम्हाला पटते का? जर पटलं तर तुम्ही तुमचा अभिप्राय स्पष्ट लिहिणारच आहात. नाही पटलं तरी सुद्धा तुमची जी काही भावना असेल ती मात्र इथे स्पष्ट करा. मला आनंद होईल. तर कथेला मी सुरुवात करतो आहे. सारं काही एका गायीमुळे. शेवटी मिलिंद जगताप. धन्यवाद. धन्यवाद रामदास गव्हाणे. वा, छान छान. शेवटी 8व्या दिवशी गावातला कर्फ्यू उठला. तरी पण पोलिसांची दहशत लोकांच्या मनात आरपार भिनलेली होती. गावात कर्फ्यू लागायचं कारण गावातल्या उस्मान खाटकाच्या 3 मुलांची घरं जाळण्यात आली हे होतं. मात्र शामराव कुलकर्ण्यांची मेलेली गाय ह्या सगळ्याच्या मुळाशी होती हे सगळं गाव जाणत होतं. पण तसं बोलायची कोणाची हिम्मत होत नव्हती. त्या गायीची एक कहाणी आहे. ती गाय खरं तर रामा कुणबेची. ती त्याच्या घरच्या गायीची देण होती. त्याच्या जन्माच्या वेळी त्याची माय नांदायला येताना तिच्या शिदोरीसोबत त्याच्या मामाने एक गाय अंधन दिली होती. तिने एका कालवडीला जन्म दिला आणि ती मरण पावली. पुढे ती कालवड मोठी झाली, गाभण राहिली. तिनेही एका कालवडीला जन्म दिला आणि ती मरण पावली. ती जी कालवड ती म्हणजे हीच गाय आहे. ती रामाच्या घरी 2 वेळा जन्मली. रामाच्या लेकरांना तिचं दूध मिळालंच, शिवाय उरलेले दूध विकून 4 पैसेही त्याच्या बायकोच्या हाती आले. ज्यात त्याच्या घरचं तेल, मीठ, मिरची विकत घेणं झालं. एवढंच नाही तर त्या गायीने 2 वेळा गोऱ्हे दिले. ते गोऱ्हे मोठे झाल्यावर रामानं बाजारात नेऊन विकून टाकले. त्यापैकी एकाचे त्याला 12,000 तर दुसऱ्याचे 15,000 आले. या 2 गोऱ्ह्यामुळे त्याला त्याची पोरगी उजवता आली. अशी ही गाय त्याला भाग्याची लाभली होती. ही गाय गावात सगळ्यात उजवी, धष्टपुष्ट, पांढरी फेक होती. ती शामरावांच्या मनात भरली होती. ते गावचे पटवारी. गावात कोणाचीही एखादी वस्तू त्यांना आवडली तर ते काही ना काही खुसपट काढून ती वस्तू मिळवतच. रामाची ही गाय मिळवण्यासाठी त्यांनी रामाच्या गावखरीच्या खारीचं नोंदीचं प्रकरण पुढे आणलं आणि त्या बदल्यात गाय हडपली. या गोष्टीने रामा झुरणी लागला. इकडे रामाशिवाय गायीचेही तेच हाल सुरू झाले. गायीने चारा पाणी सोडलं तर रामाचंही अन्न पाणी सुटलं. 15 दिवसात गाय मरायला टेकली. रामाचंही तेच. रामाची बायको, शेजारी, सोयरे त्याला समजावत पण तो ऐकेना.
कोणीतरी त्याला येऊन सल्ला दिला, रामा एक कर, शामरावले इनवणी करून गाय तुझ्या दारी आण आणि सोय घे, वाचली तर वाचली. त्याला ते पटलं. तो हिम्मत करून शामरावकडे आला. त्यांना हात जोडून म्हणाला, रावसाहेब ही गाय आता एरही मरते, आपण एक केलं तर जमल का? शामरावांनी विचारलं, कसं म्हणतं? मले वाटते ही गाय मी माझ्या घरी नेवाव आणि तिले खाऊ पिऊ घालाव, वाचली तर वाचली. शामरावांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, जा घेऊन. त्याच दिवशी रामा एक छोटा हत्ती घेऊन आला. 4 माणसं मदतीला घेतली आणि त्या माणसांच्या हातांनी गाय छोटा हत्तीत टाकून त्याच्या दारच्या लिंबाखाली उतरवून घेतली. आणि त्या माणसांच्या हातांनी गाय लिंबाखाली उतरवून घेतली. लिंबाच्या सावलीच्या साक्षीने गायीच्या देखरेखीची सुरुवात झाली. फक्त माणसाचाच माणसाला लळा लागतो असं काही नाही. प्राणी पक्षी अशा जीवांना सुद्धा माणसाचा लळा लागतो याची उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. हेही तसेच एक उदाहरण होते. गाय रामाच्या दारात आली. थोडासा डिस्टर्ब व्हायला मी लॅपटॉपवर ही टाईप केलेली आहे आणि त्याच्यामुळे ती कथा खालीवर करताना थोडासा डिस्टर्ब होते. ठीक आहे. फक्त माणसाचाच माणसाला लळा लागतो असं काही नाही. प्राणी पक्षी अशा जीवांना सुद्धा माणसाचा लळा लागतो याची उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. हेही तसेच एक उदाहरण होते. गाय रामाच्या दारात आली. रामा तिच्या सेवेत रात दिवस गुंतला आणि त्याचा परिणाम असा दिसू लागला की गाय कात टाकू लागली, खाऊ पिऊ लागली आणि 8 दिवसात स्वतःच्या पायावर उभी सुद्धा राहिली. रामाला खूप खूप भारी वाटलं. मग त्यानं तिच्यासाठी जे नाही ते इलम करून तिला 1 महिन्याच्या आत जशी आधी होती तशीच बनवली. ते पाहून गाव थक्क झालं. ही गोष्ट शामरावांच्याही कानावर गेली. ते गाय पाहायला आले आणि म्हणाले, वारे रामा, तुझ्या हातात तर जादू आहे. तू मरायला टेकलेली माझी गाय 1 महिन्यात पुन्हा जशीच्या तशी करून दाखविलीस. बोल, काय बक्षीस देऊ तुला? रामा हात जोडून म्हणाला, रावसाहेब काहीच बक्षिसी नाही पाहिजे मले गायीची सेवा करता आली यातच मोठी धन्यता वाटते. त्यावर शामराव बोलले, मग ठीक आहे, आता एक कर, संध्याकाळी गाय पुन्हा माझ्या दारी आणून सोड. शामरावांचा हा आदेश त्याच्या मनाला भोकं पाडत गेला. त्याला वाटलं आपलं चुकलंच. आपण 1 महिन्याच्या आत गायीला असं तयार करायला नको होतं. थोडीफार कसर ठेवली असती आणि तिला उठण्यापुरतं बळ जरी तिच्या अंगात आणून दिलं असतं तर गाय आपल्या दारात अधिक काही काळ राहिली असती. पण आता त्याच्या हाती काहीही राहिलं नव्हतं. तो गायीच्या गळ्यात पडून सारखा पुन्हा डिस्टर्ब झाला. शामरावांचा हा आदेश त्याच्या मनाला भोकं पाडत गेला. त्याला वाटलं आपलं चुकलं. आपण 1 महिन्याच्या आत गायीला असं तयार करायला नको होतं. थोडीफार कसर ठेवली असती आणि तिला उठण्यापुरतं बळ जरी तिच्या अंगात आणून दिलं असतं तर गाय आपल्या दारात अधिक काळ राहिली असती. पण आता त्याच्या हाती काहीही उरलं नव्हतं. तो गायीच्या गळ्यात पडून सारखा रडत होता. बायको समजूत घालत होती. संध्याकाळ झाली. अतिशय दुःखी अंतःकरणाने त्याने गायीच्या गळ्याला बिल्डे लावले. चर्हाटाचे दुसरे टोक धरून तो गाय ओढू लागला. तो आपल्याला कुठे घेऊन जातो हे जणू गायीला कळले. गाय जाग्यावरून हलत नव्हती. त्याने बायकोला गायीला पाठीमागून शेपूट धरून हाकलायला सांगितले, तरीही गायीने जागा सोडली नाही. त्याने गायीकडे पाहिले आणि कळवळून म्हणाला, माय, तुझ्यावर आता माही काही सत्ता नाही. तू दुसऱ्याची अमानत आहेस.
तुले बरं वाटत नव्हतं म्हणून मी काही काळ तुझी सेवा करायसाठी इथं आणलं होतं. तुले आता बरं वाटायलं. बिचारे व तू आता तुझ्या मालकाच्या घरी चाल. माह्यात तुझा जीव विनाकारण गुंतवू नको. चाल माय चाल. पण गाय ऐकायला तयार नव्हती. शेवटी रामाने आपल्या हाताचे चर्राट बायकोच्या हाती देत म्हटले, तू इले पुढं पुढं वहड, मी मागून हाणतो. रामाच्या बायकोने चर्राट धरले. त्याने मागून जाऊन तिचे शेपूट धरले, पण बाईने ढुंगण हलवत जणू नकार दिला. त्याने पुन्हा शेपूट धरून तिच्या पुठ्ठ्यावर दुसऱ्या हाताने थापटत चाल चाल म्हटले, तरी ती ढिम्म. शेवटी त्याने तिच्या शेपटीला थोडा पीळ दिला. गाईला त्याचा भाव कळला. तिने थोडे तनतन केले आणि नाईलाजाने त्याने तिचे आखरी शेपूट चांगलेच पिरगाळले. तेवढ्याने गाईच्या अंगाची आग झाली आणि तिने एक उडी मारून मागच्या दोन्ही पाय झाडले. तिच्या पायाच्या खुरा नेमक्या त्याच्या दोन्ही टोंगळ्यावर आदळल्या आणि तो मोठ्याने ओरडून खाली पडला. बायकोने चर्राट सोडून त्याच्याकडे धाव घेतली. त्याला सावरले. त्याच्या उजव्या पायावर गाईच्या खुरीने जखम झाल्याने रक्त ओघळू लागले. बायको त्याला जाऊ द्या, मरू द्या, इतका काय तिला जीव लावा लागते असं म्हणू लागली. मग काही ना बोलता त्याने तिला बाजूला लोटले आणि जवळच पडलेला एक काटूक घेऊन तो गाईला मारायला तिच्या जवळ आला. गाईने पाहिले आणि एकाएकी ती सुसाट धावायला लागली. तिच्या मागे रामा हातात काटूक उभारून धावत होता. गाय धावत धावत नेमकी शामरावांच्या दारात आली. तिथे येऊन तिने धाडकन जमिनीवर अंग टाकले. रामाही तिच्या मागे आला. हातातलं काटूक फेकून देऊन तिच्या गळ्यात पडून तो रडू लागला. तेवढ्यात शामराव बाहेर आले. त्यांनी रामाला पाहिले, गाईला पाहिले आणि म्हणाले, रामा काय करतोस? उठ आणि तुझ्या घराकडे चालायला लाग. रामा उठला. त्याचं लक्ष गाईच्या डोळ्याकडे गेलं. तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. ते पाहून हुंदका देत तो गाईपासून दूर झाला. रडत आपल्या घराकडे चालत गेला. घरी आल्यावर त्याने मोठमोठ्याने आकांत करायला सुरुवात केली. त्याला बायको शेजारी समजावत होते. थोडा वेळ गेला आणि तेवढ्यात एक जण धावत पळत रामाच्या घरी आला. दरवाजात येऊन म्हणाला, रामादा तुझ्या गायीनं जीव सोडला रे. ते ऐकून, माही गाय मेली रे देवा असं म्हणत तो घराबाहेर पडला आणि वेड लागल्यासारखा रस्त्याने धावत सुटला. रस्त्यावरचे लोक त्याच्याकडे तोंड वासून पाहत होते. शामरावांनी गावातली मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेणाऱ्या आणि ती फाडणाऱ्या जानबाला बोलावून घेतलं. अरे ही गाय ओढून ने. त्यावर जानबा म्हणाला, मालक पोरं गावाला गेले, रात्री उशिरा येतील, उद्या पहाटे नेली तर चालल. शामरावांनी होकार दिला. रात्र गेली. सकाळी जानबा आपल्या 2 पोरांसोबत गाय ओढायला आला तर शामरावाच्या दारात गाय नाही. त्याने शामरावांना बाहेर बोलावून विचारलं तर ते आधीच पाहून गेले होते. गाय नसल्याचं पाहून त्यांना वाटलं जानबाने चोडून नेली असावी, पण गाय गायब झालेली पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना विचारलं की त्यांनी रात्री कोणाला गाय ओढून नेताना पाहिलं का, पण कोणीही हो म्हटलं नाही. गावात ही गोष्ट कळली. गावातली अनेक माणसं शामरावांकडे आली. त्यात गावच्या पाटलाचाही समावेश होता. गावात याच्या आधी 2 जणांच्या गायी अशाच पद्धतीने गायब झाल्याचं अनेकांनी शामरावांना सांगितलं. हा प्रकार शामरावांना माहीत नव्हता. त्या गायी कशा गायब झाल्या याचा पाठपुरावाही त्या गायीच्या मालकांनी केला. शेजारच्या वडी बाजार या गावात काही लोक गायी कापून त्याचं मटण रातोरात मोटरसायकलवर बांधून गावोगाव विकायचा धंदा करतात म्हणे. शामराव गप्प झाले. म्हणाले, बघतो मी काय करायचं ते. सगळे आपापल्या घरी गेले. दिवसभर घरोघर शामरावच्या गायीची चर्चा. गावात अर्ध्या रात्री एकाएकी जय श्रीरामच्या घोषणा निनादल्या. डोळे चोळत गाव जागं झालं आणि गावाने उस्मान खाटकाच्या पोरांची घरं धडधडून पेटताना पाहिली. नशीब
घरातला कोणीही माणूस जायबंदी झालं नाही. ते जीव घेऊन पळाले. पोलीस पाटलांनी तेवढ्या रात्री पोलीस स्टेशनला ही गोष्ट कळवली. गावाला पोलिसांचा गराडा पडला. अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. त्यांनी ती आग विझवली. सकाळी सकाळी गावातली काही माणसं घरातून बाहेर पडून डब्बा घेऊन निघाली, तर पोलिसांनी त्यातल्या काहींना बेदम मारहाण केली. रस्त्यावर माणूस दिसला की हाणला. शेवटी पोलिसांनी गावात बेमुदत कर्फ्यू सुरू केला. लोक घरातल्या घरात परेशान झाले, पण माराच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. जो कोणी बाहेर गावी गेलेला होता तो तिकडेच गायब झाला. अशी अवस्था 8 दिवस भोगल्यावर पोलिसांनी कर्फ्यू काढून घेतला. गावात जागोजाग पोलीस चौक्या उभारलेल्या होत्या. पण आता भीत का होईना गावातली माणसं रस्त्यावर येऊ लागली. गावातले सगळे व्यवहार सुरळीत होऊ लागले. आणि दुसऱ्या दिवशी रामा अंधार पडल्यावर शामराव कुलकर्णींच्या घरात शिरला. बैठकीत बसलेल्या शामरावांना पाहून त्यांच्या पायावर लोळण घेत म्हणला, रावसाहेब वाचवा मले. तो असं का म्हणतो हे त्यांना कळेना. त्यांनी त्याला उठवलं, विचारलं काय झालं. तेव्हा तो रडून रडून सांगू लागला, रावसाहेब त्या रात्री म्याच गुपचूप तिचा 3 जणांच्या मदतीनं गाय उचलून नेली. रावसाहेब त्या रात्री म्याच गुपचूप 3 जणांच्या मदतीनं गाय उचलून नेली. एक खड्डा करून माया खारीत पुरली. तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही नेऊ दिली नसती म्हणून. यावर शामराव मनातल्या मनात हसले. म्हणाले, आता एक कर, ही गोष्ट तुम्ही गावात कोणालाही सांगू नका. तुझ्या एका चुकीमुळे उस्मानच्या पोरांना केवढी सजा भोगावी लागली हे लक्षात आलं ना तुझ्या. ठीक आहे, जा. रामा समाधानाने घराकडे निघाला. मात्र त्याच्या डोळ्यासमोर उस्मानच्या पोरांची धडधडून पेटलेली घरच दिसत होती. मित्रहो, इथे ही कथा संपली. अर्थात ही कथा कशी वाटली हे तुम्ही इथे लिहित आहात. आत्ता जे लाईव्ह आहेत किंवा नंतरही काही लोक बघणार आहेत, फार मोठ्या प्रमाणात माझ्या या कथा यूट्यूबवर लोक पाहतात, फेसबुकवर पाहतात, व्हॉट्सअपवर पाहतात आणि अनेक जण व्यक्तही होतात. अशा व्यक्त होणाऱ्या लोकांना मी शक्यतो माझी जे काही रिमार्क्स असतात त्यासह किमान पोच तरी देत असतो. तेव्हा आजची ही कथासुद्धा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही लिहिलंच आहे, ते मी वाचतो. आणि याबरोबर मी तुमची सर्वांची रजा घेतो. आमच्या मालकीनबाई सौ अरुणा म्हणतात कथा छान वाटली. त्यांचा अभिप्राय माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचा अभिप्राय द्या. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचा मी मनस्वी असा आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद.